ए यार बंद लागतो रे यांचा फोन. मरदा मी काय करू? विषय हार्ड व्हायला लागला. मला बाहेर गेलं पाहिजे बाबा. त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यासनी जर काय झालं ना मी स्वतःला माफ करू शकणार नाही. काय वाटेल ते करून त्यासनी सोडवलं पाहिजे. मी जातो. भावा कसं जाणार बाहेर? करतो काहीतरी करतो मी. दाखले सरकार, विनय लोकेशन पाठवते तुम्हाला. बेस्ट बेस्ट. तू चोरी केल्यास कधी? नाही करशील? नाही. मास्तरीनबाईंसाठी. कळलं? हा कळलं? नीट घोळ घालायचा नाही. हा नीट झालं पाहिजे सगळं. इथनं मला बाहेर काढायची जबाबदारी तुमची. तिथून पुढे बघतो माझं मी काय करायचं. तू आता कल्टी टाक. मागच्या दाराला गाडी येऊन रेडी राहा. ओके भावा. टेन्शन घेऊ नका तुझा. ऑल द बेस्ट. तुला ऑल द बेस्ट. त्या दोघं बोंबलणार. अरे गळ्या भेट काय करताय? जावा गळ्या दाबायची वेळ आली. दाखले सरकार, काय साडी? अगं जमलं की तुला? हा पण मॅडम ना काही होणार नाही ना? त्यासाठीच तर सगळं चाललंय. पण मॅडम ना काय झालं ना तर मी. ए बाई माझे बोकाड पसरू नको ग बाई. माझ्या तू पाया पडतो तुझ्या. जरा हळू. मास्तरीन बाईसनी मी सही सलामत घेऊन येणार. टेन्शन घेऊ नकोस तू. समजलं? हा पण आज लास्ट. त्याच्यानंतर तुझ्या मास्तरीन बाईचा थोबाड सुद्धा मी बघणार नाही. हे लक्षात ठेव तू बी. का? सांगालोय ना तू लक्षात ठेव की फक्त तू. माझी साडी. माझी हळदीची साडी. साडी कुठे गेली? माझी हळदीची साडी कुणी चोरली? अगं बाई ताई, अहो तुम्ही दोघी उभ्या का? चला की हळद काढायला. चला चला चला. ते काय हाय, नवरा नवरीला यायला जरा 5 मिनिटं लागणारच आहेत. हा तवर तुम्ही का नाही हळद कांडा आणि गाणी बी म्हणा. आमच्या नवरीला जरा येळ लागतोय आवराय. सूर्यवंशीची होणारी सून हाय ना व. येळ तर लागणारच. अरे तुम्ही गाणी म्हणा की. म्हणा म्हणा. घाणा भरी येला विडा ठेवी येला आधी नमी येला हळद फुटता मुसळ घुमती तुझा रे मुंडावळ्या छान सोबती हळद कांडली नवरी नटली नवऱ्या मुलाची हळद लागली सारवुनी भिंती वर काढिले दामन तुझ्या रे हळद. ओय कुठं कुठं निघालायसा?
ते जरा डेकोरेशनचं परीक्षण. काय डेकोरेशनचं परीक्षण. काय डेकोरेशन आहे? काय डेकोरेशन आहे? हा पण आणखी चांगलं झालं असतं तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं तर. एक पण ओढणी सरळ नाही, पूर्ण ओढणी अशी आलटी पलटी. ओढणीला खर्चच काय लागतो? तुम्ही मला सांगितलं नाही, तुम्ही सांगितलं नाही, एक नंबर डेकोरेशन आणून दिलं असतं. सगळं फुलांचं डेकोरेशन, सगळीकडे फुलंच फुलं. मग काय तर तुम्ही ना मनानं हळवे आहे, तुम्ही ना साध्या स्वभावाचा आहे, लोकांना फायदा घेतात तुमचा. ते तर हायच. मी बघतेच मंडपवाल्याकडे. तुम्ही कशाला बघता? आम्ही आहोत ना, आम्ही बघतो ना त्याच्याकडे. चल कुठे चालला लगेच? त्या मंडपाला बघायला. आता पाहुणे येत्याल, त्यांच्या स्वागताचं तुम्ही बघायचंय, कळलं काय? आणि इथंच थांबायचं. हा ओय, कुठं निघालाय सा? कुठं निघालाय सा? काही नाही, हे आपलं पाहुणे आहे ना तर. ओय, इकडे ये का? कोण ग तू? कोण आहेस? ते नानांनी बोलवलं आहे ताईला. तुझ्या ताईला काय नाव गाव काय हाय का नाही? आधी हं? अधिरा नाव आहे ताईचं. ओय, कुठं निघालाय? लईच आधीर झाली की बाई. हा ते काम आहे ना. थोबाड का झाकलं हिनं? पुढचं दिसतंय का हिला? ते रीत आहे ना मॅडम त्यांच्यात. कसली? युपी कडच्या आहेत ना त्या, युपी रीत. म्हणून त्यांना कसं झाकून राहावं लागतंय. उनमें नहीं चलता ना, तो सब कैसा उनका अंदर रहता है, तो उनको बाहर अच्छा नहीं लगता है ना, इसलिए फिर वो छुपा के चालता है वो, है ना. ए गप्पा बस. अहो ही दिसायला पण काही बरी नाही. मग असं माझा सेल्फीच वाया गेला. चेहऱ्याला बेंड आहे, बँड वाजला चेहऱ्याचा. उनके चेहरे पे ये है ना, तो वो पावसा नहीं वाटत है उनको. तुम कहीं भी चेहरे पे लावत जाओ. ये लग्न में लगन सराय में नॉट अबाउट यू है ना. मी ते असली बाई कशाला आणलीस ग कामाला? पण तिचा हात लई कामाला सफाईदार आहे. असं हात स्वच्छ आहेत का बाईचं? अय, हात दाखव. बघू की. खुर्शी हाय ही, अंगानं बी आणि हातानं बी. तर ते हाताचं पेडिकर कर जा की. आपल्याला काय ना कामाशी मतलब. अय मी ते मला अक्कल नग शिकूस. ए बाई, आणि तू जरा नीट चाल, नाहीतर आपटशील थोबाडावर. आणि हे बघ, नीट काम करायचं. लई सामान पडलंय घरभर, दिसलं म्हणून उचलून नाही टाकायचं पदरात. काय चोऱ्या माऱ्या आमासनी खपत नाहीत, कळलं काय? मी कोण आहे माहित आहे काय? हा?
मी तुझी मावशी नाही, अधिपती सूर्यवंशी यांची मावशी आहे आणि या घराच्या होणाऱ्या नव्या मालकिनीची आई आहे, म्हणजे अधिपती सूर्यवंशी यांची होणारी सासू. मॅडम तुम्हाला गुरुजी बोलवतायत वाटतं. वय काय? आले आले गुरुजी. अय मी ते तिथे ग्लास पडल्या तिथे उचल. हा उचल. चल चल. ए बाई तुला काही वेगळं सांगू, जा की तिच्या मदतीला. अय ढवळ्या पावळ्या, तुम्हाला माहित आहे ना वा? वय स्वागत. वय वय. हालायचं नाही इथून. मावशीनं एवढ्या महागाची पिवळी साडी घेतली होती, काय उत्तर देऊ मावशीला? मम्मी 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 कुठं गेली? वर काहीच नाहीये, आणि कसं कळवू सरकारांना? नीट जा. इथं सगळं नीट सांभाळा. ओंक्या वय चल. हॅलो हॅलो हॅलो. ए मागचा रे, लय शांतपणा करतेस काय? लवकर या सरकार, मॅडम संकटात आहेत. कोण आहात तुम्ही? हा? आणि मला का आणलंय तुम्ही इथे? प्लीज मला सोडा. प्लीज मला सोडा प्लीज. चला रे चला. थांबा थांबा थांबा, कुठे चाललाय? थांबा थांबा थांबा, मला सोडा प्लीज. प्लीज मला सोडा. थांबा प्लीज थांबा. मामा माझे आई बाबा काळजीत असतील. प्लीज थांबा प्लीज. अहो काय झालं? उचलला का फोन तिने? अगं नाही उचलत आहे. मग आता काय करायचं?
हे बघ, तू असं टेन्शन नको घेऊस. हं? अगं ती जबाबदार आहे, ती काहीतरी कामात असेल, ती येईल वेळ. आपण तिला असा सारखा सारखा फोन नको करायला. काय बोलताय तुम्ही? घरात पाहुणे मंडळी आहेत आणि नवरी मुलगीच घरात नाहीये. बरं दिसतं का ते? तुम्हाला सांगत होते तुम्ही नका पाठवू तिला, तुम्ही ऐकत नाही हो. अगं तिला अचानक फोन आला म्हणून गेली ना ती. आता तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहितीये का? आम्हाला तुम्हाला तिकडच्या परिस्थितीचं पडलंय का? आपली इकडे काय परिस्थिती आहे? हे बघ, पाहुणे मंडळी यायला वेळ आहे अजून. हो, कसं सांगू? दोघं इथे काय करताय? मुलाकडचे लोक निघालेत, आपण काय उत्तर देणार आहोत बाबा त्यांना? वेळ नाही आपल्याकडे. आई तू कॉल कर ना. अगं हे तेच करतायत पण ती उचलत नाहीये ना. तरी मी तुम्हाला सांगत होते, पण माझं कोणी ऐकतच नाही. ताईला पाठवू नका, पाठवू नका. इरा अगं असा त्रागा करून काही होणार नाही. हे बघ, या परिस्थितीला आपल्याला शांतपणे सामोरं गेलं पाहिजे. घरात पाहुणे आहेत आणि आपण इथं असं उभं राहणं चांगलं दिसत नाहीये. चल आपण तिकडे जाऊ. अगं आई पण तू काय? इरा चल बरं आता. म्हणजे 15-20 मिनिटात येते म्हणाली, पण अजून काय आलेलं नाही. कोणाचा मेसेज आहे? मास्तरीन बाईचा मेसेज आहे, हेल्प. हे बघा, हे असलं करू नका. आज हळद आहे पोराची. पाहुणे रावळे येतील. नवीन कापड घाला आणि या खाली. लोकांसमोर कालवा नको. विनंती आहे आमची. पोराचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या. धनाजी, आत या रे. चांगलं सांगितलेलं तुम्हाला कळतच नाही. प्रेमाने सांगितलेलं तर अजिबातच कळत नाही. आणि मग जे आमासनी आवडत नाही ते करावं लागतंय जबरदस्ती. यासनी नवीन कापड घालून तयार करून खाली घेऊन या. वराचे बाप आहेत, शोभून दिसलं पाहिजेत. इंजेक्शन दिलंय? वय सरकार. या लवकर खाली. उगा लोकांसमोर कालवा करू नका. आणा लवकर त्यासने खाली.
हे बघ, तू घरी ये. आपल्या घरी कार्य आहे ना, त्यांचा फोन आला की मग बघू आपण काय करायचं ते. हो, मी आता रिक्षा मिळाली की येते घरी. आ!